हाय सगळ्यांना नमस्कार. झालं का तुमचा चहा पाणी? तर माझा झाला चहा आणि एक चपाती खाल्ली. आज भूकच लागली होती मला म्हणून खाल्ली मी. तर सकाळ सकाळ आज बानूची लवकर आंघोळ झाली. म्हणलं चला बानूला दाखवावं म्हणलं तुम्हाला. तर बघू शकताय हा का, आज बानू चम्मन चम्मन दिसते ना तुम्हाला. तर का बानूची कठीण केली या. किती दिवस झालं त्यांना या 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 म्हणत होतो पण आलेच नाहीत. आणि शिवाय लईच कठीण वाढली होती केस बानूची लईच वाढली होती म्हणून म्हणलं चला कठीण करावा म्हणलं. ती सकाळ सकाळच आलं. मला वाटतंय 7 वाजता आला असतेल. तेव्हा बानू झोपीतच होती. मग तिला बळच उठवलं आणि कठीण करायला बसवलं. तर आईचं देवपूजा चालली बघा. पाणी सुटले, देवांना आंघोळ्या बाहेरच घालून आणले आईनं. तर म्हणले घ्या पोरीला पटकन कठीण करायची आहे. सकाळ सकाळ दुकानाची पूजा बी केली नाही आणि पटकन आधी पोरीची कठीण करतो. तर म्हणजे लय दिवस सांगितलं होतं, 4-5 दिवस. त्यांना 10 दिवस सांगूस तर म्हणजे 10 वेळा सांगितलं तरी ते येत नाहीत. मग काय केलं, ते आले की मग कठीण केली बानूची. हे काय मस्त वेगळी तसल्या मिसनीने नाही केली. ते काय म्हणतात त्याला, कठीण कात्रीने केलेली. कात्रीने हो का, बघू शकता तुम्ही. हो का, तिला हलका हलका वाटत असेल का नाही सांगा बरं. हलका हलका लेकराला वाटत असेल. आणि काय करता सांगा बरं तुम्ही. इथं काय आहे बाय पोरीच्या. कोंडा झाल्यासारखं झालंय डोक्यात बानूच्या. पण आम्ही तिला शॅम्पूने ही आंघोळ घालतो. आणि मी पण आंघोळ केली नव्हती, म्हणलं बरं झालं आंघोळीच्या आधी. आणि काय होतं, ही अशी बानू बसती. तुम्हाला तर माहितीच आहे की कठीण कराय मस्तपैकी बसती बानू. पण काय होतं विषय माहिती का, ती असं मानन ही हलवती, सगळ्या तोंडात ही जातात. मग मी पण पूर्णपैकी केस अंगावर माझ्या पडते ती बारीक बारीक. मग ती टोचते ती केस. मग आधी तिलाच आंघोळ घातली. आईनं पण केली नाही, मी पण केली नव्हती. आधी बानूलाच आंघोळ घालून घेतली कठीण झाल्यावर. आणि मग आंघोळ करून तिला घरामध्ये कपडे ही घालून ठेवली. मग आम्ही आंघोळ्या केल्या. तर बघू शकता का, असं बसवलं ना तिच्या तोंडात ना असं येते, लाळ येते, बाकी काय नाही. तर बघू शकता तुम्ही बानूकडं. तिला बसवायचं पण काय नाही तिला. पण बसवलं ना तिला त्रास होतो, जास्त वेळ बसवू शकत नाही ना आपण, बरोबर आहे की नाही. तर बघू शकता बानूची कठीण मस्त झालेली आहे. तर बानू कशी बघते बघितलं का, लय आगाव पोरगी आहे. लय आगाव पोरगी आहे. हिच्यासारखी पोरगीच नाही या दुनियात. आगाव पण आता इतके करते की घेऊन बस. आणि असं घेतलं का ना काय म्हणते, आगय आगय करते. बघू शकते बानू. दात तर मशिवणीच आहेत. होय बानू, दात तर मशिवणीच आहेत. तर म्हणलं चला एक ब्लॉग बनवा. पाणी सुटले, मला कपडे धुवायचे ते. बानूला चहा ही पाजला, चहा बिस्किट. म्हणलं चला म्हणलं आई देव बाहेर म्हणजे पाणी सुटले ना, ते घासत होती पितांबरीने म्हणून म्हणलं तोपर्यंत म्हणलं बानू सोबत. आज आहे काय, सट आहे काय आज, बघा सट आहे. तर थांबा 1 मिनिट, मी बानूला खाली टाकते, असं हेडव ठेवते. आज नागदेव आहे. तर आमच्या आईला चिचरा काय असतंय ते तुम्हाला पण माहिती असन, बरोबर आहे का नाही. तर बघू शकताय बानूची मस्तपैकी कठीण झालेली आहे. तर तसंच आपलं बाहेरचं पण वातावरण एकदम छान आहे. सटीचं सटवणं असतंय म्हणते ते. पाऊस 2 दिवस पाऊस झिमझिम झालेला आहे. तर आता पण आभाळ आलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते आहे ना काय काय करते.
सट बघा देवपूजा चालली, पितंबरीने घासली ती देवतीने. काय केलं आहे आणि बाजरीचं पीठ याचं काय करते ती ग? नागदिवा करते ती. नवसाचं पण असतात ना 5-5 गुळ हे टाकून आणि खाते ती का देवालाच व्हायचं? आपण ते खातो. म्हणजे आमच्या आईनं एकदाच केलं आहे की नाही? करते की देवाला. देवाला बनवती पण म्हणजे असं नवसाचं असतात का नाही ते नाही बनवत. देवाच्या नवसाचं बनवते. आपण सांगितलंच नाही आहे म्हणून आपलं खंडोबाई आहे मग करायचं. तर आई करणार आहे तुम्हाला मी दाखवते. नागदिवा आई कसं बनवती बाजरीच्या पिठाचं आहे का नाही. आणि खायला पण एकदम टेस्टी बाजरी लागते त्या. तर आईची चालली बघा देवपूजा. हो का तसंच आपलं इथं बघा उकीर. काय करावं काय नाही लईच अवघड झालंय. मग रातसार भीती मरणाची भीती वाटत होती आई. माझ्या सपनात सरपानच आलेलं. इस्ती किती बी सरपान मी. सरपान आलेलं चांगलं नसतं म्हणते आई. आणि कोण बाई अजून एक बाई दिसली मला पण ती ओळखीत पण आहे पण आता चेहरा दिसत नाही त्याचा मला. एका बाईचा चेहरा पण दिसला मला पण ती कोणची बाई तोंडाखाली नावे यायला लागले पण चेहरा दिसत नाही. तीच आहे म्हणून देव तुटलाय बघू कवाचा देव आहे ते. बापाच्या लग्नातला असते. आय मग ते बापाच्या लग्नातलं असतील. तुम्ही बनवले सासूबाईने तुझे बनवले? खंडोबा बी हाय बघा आपल्यात. दाखवू का तुम्हाला मी उचलून दाखवते. ही मूर्ती कुणी घेतलेली आहे ते नाव पण मी सांगणार आहे. थोरल्या जोडीने खंडोबाची मूर्ती जागरण गोंधळ मध्ये घेतलेली एकदम अशी पितळेची आहे. ही निघती पण आणि बसवता पण येते एकदम भारी आहे. तुम्ही बघू शकता उजेडात तुम्हाला दाखवते बघा. खंडोबा दिसला का? बघा तर ही घेतलंय माझ्या मोठ्या भावानं पण एकदा पण पूजा नाही केली अजून. आईच करते पूजा. मोठ्या भावाने घेतली आणि एकदा पण पूजा नाही केली. तर असू द्या हाय म्हातारी करते तवर परत कोण करायचं करतेली जे जे ते करते. आपलं तर काय बोलायचं संबंध आहे का? हाय की नाही. फक्त म्हणण्याचा उद्देश असा आहे की देवांना पण आले म्हणजे पाया हळदी कुंकू ही लावावा असं मला वाटतं. हो का मला पण लागलं बघा. आता मी तर कधी तुम्ही हात जोडलेलं बघितलं नाही तर पण मी आधी देवाची सेवा लय केलेली आहे. लय केलेली आहे. तर आता खंडोबा आहे म्हणल्यावर नागदिवा आई बनवणार आहे. चला मी तुम्हाला दाखवणार संध्याकाळी बनवणार आहे हाय की नाही. तर चला आजचा हेड आणि सटीच्या तुम्हा सगळ्यांना माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. बाय.